नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बाळगुटी देणं हे योग्य आहे का? किंवा जर तुम्ही देत असाल तर बाळाला बाळगुटी ही कशा प्रकारे द्यावी, किती प्रमाणामध्ये द्यावी, कशा प्रकारे बनवावी आणि ती कशामध्ये उघडावी. शिवाय बाळगुटी देण्याचे बाळाला काय काय फायदे होऊ शकतात आणि त्याचबरोबर काय काय नुकसानही होऊ शकतं. या सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. याआधी चॅनलवरती आपण बाळाला बाळगुटी देण्याबद्दलचे सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. डॉक्टर बाळाला बाळगुटी देणं का रिकमेंड करत नाहीत किंवा बाळाला बाळगुटी देणं हे सेफ आहे का, कोणत्या केसमध्ये तुम्ही द्यायला हवं, कोणत्या केसमध्ये द्यायला नको, बाळगुटीमध्ये असणाऱ्या वनौषधी निवडत असताना काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या कोणत्या वनौषधी बाळाला द्यायला हव्यात, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला बाळगुटी नावाच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. तर तुम्ही ते जे सगळे व्हिडिओज आहेत ते जरूर पहा, ज्यामुळे बाळगुटी रिलेटेड असणाऱ्या तुमच्या सर्व शंका आहेत या दूर व्हायला मदत होईल. बाळ जसा 1.5 महिन्यांचा होतो, म्हणजेच बाळ हा 6 आठवड्यांचा होतो, त्यानंतर तुम्ही बाळाला बाळगुटी देणं हे सुरू करू शकता. पण इन केस जर बाळाचं वजन कमी असेल, बाळ हा प्रीमेच्युअर म्हणजे 9 महिन्यांच्या आधी जन्माला आलेला असेल किंवा बाळाला काही आजार असेल, तर अशा वेळी बाळाला बाळगुटी हे देऊ नये. अशा वेळी बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला बाळगुटी देणं हे सुरू करायचं आहे. पहिल्या 1.5 वर्षापर्यंत तुम्ही बाळाला बाळगुटी देत असाल तर ते बाळाच्या आरोग्यासाठी, बाळाच्या वजन वाढीसाठी, बाळाच्या सुदृढ विकासासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. बाळगुटीमध्ये असणाऱ्या वनौषधी आणि इतर काही ड्रायफ्रुट्समुळे बाळाचं वजन वाढतं, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हणजेच बाळाचा सर्वांगीण विकास हा योग्य प्रकारे होण्यासाठी मदत होते. पण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की बाळगुटीमध्ये असणारे बरेच घटक हे उष्ण असतात, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाळाला उष्णतेचा त्रास हा होऊ शकतो. तर मग अशा वेळी उन्हाळ्यामध्ये बाळाला बाळगुटी द्यावी का, किंवा बाळगुटी देत असताना काय काळजी घ्यावी, किती प्रमाणामध्ये ती द्यावी. उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बाळाला बाळगुटी जरूर देऊ शकता, परंतु उन्हाळ्यामध्ये होणारा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी बाळाला ती व्यवस्थित पचावी आणि त्याचा जो परिणाम आहे हा सकारात्मक पद्धतीने बाळाच्या आरोग्यावरती व्हावा, यासाठी तुम्हाला नक्कीच योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यामध्ये बाळाला बाळगुटी ही कोणत्या वेळी द्यायला हवी. तान्ह्या बाळासाठी बाळगुटी हा पचण्यास आईच्या दुधापेक्षा जड असणारा असा पदार्थ आहे. त्यामुळे बाळाला बाळगुटी दिल्यानंतर बाळ लगेच झोपी जाणार नाही, थोडा वेळ खेळेल अशी वेळ निवडा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो बाळाला बाळगुटी ही सकाळी 8 वाजण्याच्या आधी द्यावी, ज्यामुळे उष्णतेचा त्रासही होणार नाही, शिवाय पचण्यासही ते सोपे जाईल किंवा सहजरित्या बाळाला ती पचली जाईल. बाळासाठी बाळगुटी ही कशी बनवावी किंवा किती प्रमाणामध्ये असावी. उन्हाळ्यामध्ये बाळाला गुटी देत असताना त्यामधील वनौषधी आणि ड्रायफ्रुट्स हे बाळाच्या आवश्यकतेनुसार आणि पचनशक्तीनुसार निवडावेत. ड्रायफ्रुट्समध्ये उष्णता असल्याकारणाने उन्हाळ्यामध्ये बाळगुटीमध्ये ड्रायफ्रुटचे प्रमाण हे अर्धे ठेवावे. म्हणजे इतर ऋतूमध्ये जर तुम्ही रोज बाळाला 1 बदाम देत असाल तर उन्हाळ्यामध्ये हे बदाम अर्धे करावे. याचप्रमाणे इतर ड्रायफ्रुटचेही प्रमाण तुम्ही करू शकता. याआधी चॅनलवरती कोणत्या वयामध्ये बाळाला हे जे बाळगुटी आहे ही किती प्रमाणामध्ये द्यावी, यामध्ये असणाऱ्या वनौषधी आणि ड्रायफ्रुट्सचे प्रमाण हे बाळाच्या वयानुसार किती असावे, याबद्दल सविस्तर माहिती असणारा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही बाळाच्या वयानुसार किती प्रमाण आहे हे तिथून जाणून घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये बाळासाठी बाळगुटी बनवत असताना काय काळजी घ्यावी किंवा कशा प्रकारे ती बनवावी. बाळासाठी बाळगुटी ही नेहमी आईच्या दुधामध्ये उगाळली जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण आईचं दूध हे निर्जंतुक आहे, ताजं आहे, शिवाय पचण्यासाठी सुद्धा ते हलकं आहे. काही कारणामुळे जर आईचे दूध नसेल तर तुम्ही फॉर्म्युला मिल्कचाही वापर करू शकता, किंवा तेही नसेल तर उकळून थंड केलेलं जे पाणी आहे त्यामध्ये बाळगुटी उगाळून ती बाळाला तुम्ही देऊ शकता. पण कोणत्याही केसमध्ये तुम्हाला गाईचे किंवा म्हशीचे दूध गुटी उगाळण्यासाठी वापरायचे नाही, कारण गाईचे आणि म्हशीचे दूध हे बाळाला पचण्यासाठी जड असते, शिवाय इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही यामुळे वाढू शकतात. बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाला रेडीमेड ज्या बाळगुटी मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळतात तर त्या देऊ शकतो का.
लक्षात घ्या, बाळासाठी त्याच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी बाळाला बाळगुटी ही दररोज घरामध्ये योग्य ती स्वच्छता बाळगून आणि यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांची योग्य प्रकारे निवड करून बाळाच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी फ्रेश बनवून बाळाला बाळगुटी देणं हे आवश्यक असतं. रेडीमेड बाळगुटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनौषधींची कमी दर्जाची गुणवत्ता आणि इतर प्रिझर्वेटिव्ह बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे बाळाला रेडीमेड बाळगुटी देणं हे शक्यतो टाळावं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळगुटी ही सर्वच बाळांना पचते किंवा सूट होते असं नाही. त्यामुळे जर बाळाला बाळगुटीमुळे काहीही त्रास जाणवत असेल, उदाहरणार्थ बाळाला जुलाब लागत असेल, उलटी होत असेल किंवा बाळ खूप जास्त वेळ झोपत असेल किंवा सतत रडत असेल, किरकिर करत असेल, बाळाला कुठेही त्याच्या शरीरावरती रॅश दिसत असेल, पुरळ दिसत असेल किंवा बाळ हा इरिटेट होत असेल, तर अशा वेळी बाळाला बाळगुटीही देऊ नये. लक्षात घ्या, बाळगुटीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच बाळाला जर तुम्ही ते योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये दिले नाही तर नुकसान सुद्धा होऊ शकतं. बाळगुटी बनवत असताना योग्य ती काळजी नाही घेतली गेली, स्वच्छता नाही राखली गेली किंवा त्यामध्ये वापरलेल्या वनौषधींची गुणवत्ता खराब असेल तर बाळाला अपचन किंवा इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे बाळ हा वारंवार आजारी पडतो, बाळाचं वजन कमी होतं, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे बाळाला बाळगुटी देत असताना या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर बाळाला उष्णतेचा खूप जास्त त्रास होत असेल, म्हणजे बाळाला घामोळे येत असेल, हीट स्ट्रोक होत असेल किंवा बाळाचं डिहायड्रेशन होत असेल, तर अशा वेळी सुद्धा बाळाला बाळगुटी देऊ नये. तर या काही गोष्टी होत्या उन्हाळ्यामध्ये बाळाला बाळगुटी देण्याबद्दल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.